हां, ज्यांनी स्वतःच्या नावापुढं राजे लावले, ते कितपत योग्यते आणि लायकीचे हे आपल्याला समजतंय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर कोणीही या पृथ्वीतळावरती राजे नाही असं आम्ही मानणारे कडवट शिवसैनिक आहोत. आणि बाळासाहेबांची शिवसेना काय आहे, ही ज्यांना स्वतःच्या नावाने पक्ष आज चालवायला लागतोय, उद्धव ठाकरे, बाळासाहेब म्हणून, ह्या असल्या शिवसैनिकांनी, फुटकळ शिवसैनिकांनी सोलापुरामध्ये बसून डॉबरमन कुत्र्यासारखं भुंकण्याचं काम नाही आहे. हा जो भवर आहे तो संजय राऊतचा ठेवलेला हा डॉबरमन कुत्रा आहे, जो सारखा भुकतो. ह्याला झालं की त्याला झालं की भुकतो, तो भुकण्याचं काम करतो. बाकी त्याला काय करता येत नाही. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की जो गरजते वो बरसते नाही, अशी त्याची अवस्था आहे. आज बघायला गेलो तर सोलापूरमधलं ते एक कोळी आणि हे एक भवर, ही दोन कुत्री सारखी महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अन्य 40 जे शिवसैनिकांनी उठाव केला, त्या उठाव केलेल्या शिवसैनिकांच्या विरोधात बोलून आपलं TRP कसा वाढेल यासाठी काम करतात. व त्यांना मला सांगायचं आहे, तुमचा जो काही गॉडफादर जो कोण आहे संजय राऊत, त्याला तुमच्या सोलापुरामध्ये चपलीने मारला, तेव्हा तुमचे शिवसैनिक जे उद्धव ठाकरे गटाचे ते कुठं गेले होते याचा तपास तुम्ही केला पाहिजे. आणि राहिला प्रश्न आमच्या आमदार साहेबांना रायगडमधून किंवा महाडमधून पाडण्याचा, तर बेट्या तुझी तेवढी अवकात नाही. कारण की माननीय आमदार भरतशेठ गोगावले हे गेले 30 वर्ष या समाजसेवेमध्ये आहेत आणि आमदार म्हणून 3 टर्म निवडून येत आहेत. आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे की ज्या बाळासाहेब तुम्ही म्हटलात की मातोश्रीच्या परशा पुसण्याची त्यांची योग्यता नाही, तर तुला बेट्या माहीत नसेल, ज्यावेळेस महाडमध्ये शिवसेनेला अधोगती झाली आणि शिवसेनेचा भगवा ध्वज उतरवला गेला, त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी त्याच भरतशेठ गोगावले यांना जवळ बसून ह्या रायगडावरती कसा भगवा येईल म्हणून जवळ बसून त्यांच्यावरती जबाबदारी दिली. आणि आज तागायत रायगडवरचा छत्रपतींचा हा भगवा सन्माननीय आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांनी खांद्यावरती आजपर्यंत ठेवला आणि येणाऱ्या काळात देखील ठेवला जाईल. तू काय बेट्या सोलापूरमध्ये सांगतोस आम्हाला बसून की आमदार भरतशेठ गोगावले यांना पाडू? तुम्ही तुमच्या इथे येणाऱ्या तुमच्या गॉडफादरला पहिलं चपलापासून वाचू शकला नाहीत, तुम्ही काय आमच्या आमदारांना पाडणार आहात? तुम्हाला माहीत नाही. आमचे 2-3 टर्मचे जे काही रेकॉर्ड आहेत, येणाऱ्या काळामध्ये जवळजवळ 50,000 मतांनी आमदार भरतशेठ गोगावले निवडून येतील याची खात्री आम्ही युवासैनिक देतोय. आणि राहिला प्रश्न प्रसादाचा, तुझ्या असणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या असणाऱ्या महाडमधल्या पदाधिकाऱ्यांना प्रसाद आम्ही दिलेला आहे. तुला जर पाहिजे असेल प्रसाद तर तू देखील रायगडमध्ये ये. रायगडच्या कमानीपासून ते अगदी पुणे जिल्ह्याच्या कमानीपर्यंत तुला प्रसाद देण्याचं काम ही रायगडची जनता आणि ही रायगडमधले शिवसैनिक कट्टर भरतशेठ गोगावले यांचे समर्थक दिल्याशिवाय राहणार नाहीत असा तुम्हाला इशारा येतो. आणि याच्यापुढे भरतशेठ गोगावलेवरती बोलताना 50 वेळा विचार कर. जर आमच्या आमदारांवरती बोलायचं तू काम केलंस तर तुझा असणारा संजय राऊत ह्याच्या कुठं काय काय लपलेले जे धंदे आहेत मुंबईमध्ये आज तुम्हाला माहीत पडतंय. आज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी SIT बसवलेली आहे. यांचे कोविडमध्ये केलेले घोटाळे आज बाहेर पडत आहेत आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या नेत्यांवरती बघा आणि नंतर आमच्या नेत्यांवरती बोलण्याचा प्रयत्न करा असा इशारा देतो. आणि आहे तिथं थांबा असं तुम्हाला सांगतोय, नाही तर तुम्हाला यापुढे देखील हा प्रसाद सरकार का दिला जाईल असं युवासेनेच्या वतीनं मी सांगतोय.